महाराष्ट्रात एक असे समाजसुधारक होऊन गेले ज्यांना त्यांची प्रेतयात्रा जिवंतपणीच पाहावी लागली। 14 जुलै 1856 सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला। लहानपणापासूनच निबंध लिहायला त्यांना आवडत असे। एकदा कराडला शाळेत असताना एक निबंधाची स्पर्धा झाली होती। त्या स्पर्धेसाठी आगरकरांनी लिहिलेल्या निबंधाला बक्षीस मिळालं, पण आयोजकांचा विश्वासच बसेना हा निबंध कोणी विद्यार्थ्याने लिहिलेला आहे। तेव्हा आगरकरांनी दुसऱ्या विषयावर निबंध लिहिण्याची तयारी दर्शवली होती। त्यांनी दुसऱ्या विषयावर विपुल लिखाण केलं तेव्हा आयोजकांचा विश्वास बसला। आगरकरांच्या घरची परिस्थिती लहानपणापासूनच हलाखीची होती। शाळा शिकत असतानाच ते एका कचेरीत ते मुन्सिफच्या हाताखाली काम करत होते। त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत होते। पुढे ते एका डॉक्टरकडे कंपाऊंडर झाले, पण त्यांच्यावर एक वेळा पोस्टमॉर्टम पाहण्याची वेळ आली आणि त्यांना ते पाहून चक्कर आली आणि त्यांनी त्या नोकरीला रामराम ठोकला। त्यांनी घेतलेल्या शिक्षणावर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती, पण त्यांचं ध्येय हे समाजकार्य करायचंच होतं आणि त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रावरून ते दिसतं। पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये MA करतानाच त्यांची ओळख लोकमान्य टिळकांशी झाली। पुढे पुण्यात टिळक, चिपळूणकर व आगरकरांनी मिळून 1888 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इत्यादी प्रकार झाले, परंतु इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कळवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला। सततच्या परिश्रमानं त्यांचं शरीर लवकर थकलं, त्यात त्यांना दम्याचा विकार होता। या दगदगीमुळे त्यांनी वयाच्या 39व्या वर्षी म्हणजे 17 जून 1895 ला जगाचा निरोप घेतला।